काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या बघायच्या त्यापूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. जनतेने का नाकारलं याचा अभ्यास करा, मतचोरींच्या विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचं दिलं निमंत्रण. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचं घेणार दर्शन. सात दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी अतुल सावे आणि अशोक चव्हाण दाखल. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त, जोरदार घोषणाबाजी. पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना चाळीसगावमध्ये छगन भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर. दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत अधिकचं बोलणं टाळलं. पालघरच्या बोईसरमध्ये रस्त्यावरती एकाच ठिकाणी तासाभरात 5 अपघात. दुचाकीस्वार एकाच ठिकाणी घसरले. 12 ते 13 जण किरकोळ जखमी. अनेक ठिकाणी आज गणरायाचा आगमन सोहळा. बाप्पांची मूर्ती घेऊन जाण्यासाठी कारखान्यात मोठी गर्दी. शिर्डीत साईबाबांचा लाडू प्रसाद महागला. 20 रुपयांच्या ऐवजी आता मोजावे लागणार 30 रुपये. दर वाढल्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाण्याची वेळ. नंदुरबारच्या तळोद्यातील धक्कादायक घटना. प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे संताप. आणि धडाकेबाज क्रिकेटर चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती. 15 वर्षांनंतर पुजाराची सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत आणि मतचोरीचा मुद्दा तापला असतानाच उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. तर बोगस मतदान होऊ देऊ नका आणि मतदार यादीतील बोगस मतदार शोधून काढा अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिल्या. यावेळेला विरोधकांनीही उद्धव ठाकरेंना धारेवरती धरलेलं आहे. शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील, धोका देणाऱ्यांची डोके फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही असं ठाकरे म्हणाले. आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा, कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावानं सुद्धा बोगस मतदान होतं. काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं. तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मतचोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले. हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका. सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का. म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये. अनेकाने अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील, पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही. शाखा म्हणजे तुम्ही सगळे असं म्हणा पाहिजे तर ही माझी कौटुंबिक भेट आहे. नुसतं शाखा भेटीसाठी आलो तर एवढी गर्दी झाली. जाहीर सभेला किती होईल?
अर्थात आपण दसऱ्याला शिवाजी पार्कला भेटणारच आहोत. तर इकडे पुण्यामध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेला मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागा, आपली मतं चोरीला जात आहेत, मतदार याद्यांवरती कामं करा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. मतदार यादीवरती काम करा तरच निवडणूक लढण्यात मजा असंही राज ठाकरे म्हणालेत. त्यामुळे राज ठाकरेंनीही राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. 2000 साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय. बरोबर. या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या. बरोबर आहे. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल. बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील, तोपर्यंत डोळे उघडणार नाही. हे तेव्हा आपण बोलवतो, आठवतं तुम्हाला? बरोबर आहे. आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण. मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे. आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो. आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत. तुम्ही मला सांगा, आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132. बरोबर. शिंदे किती? 56. आणि अजित पवार किती? 48 ना, किती? 42. बरोबर आहे. टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? काहीतरी किती झाली? 232च्या आसपास. बरोबर आहे. एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता. याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून. आता तुम्ही बघितलं असेल, आता हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही. बरोबर. मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे. बरोबर. आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये? राहुल गांधी, मान्य. मग ते ठाकूर, कोण ठाकूर? अनुराग ठाकूर. अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं. तो सत्ताधारी पक्षाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती. परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं. याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल. आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही. तर मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. जनतेनं का नाकारल्याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी लगावलाय. दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्या 2014ला. 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15-15 वर्षापासून होतं. त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होती आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे. याआधी सुद्धा मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र आलेले होते.
विजय मेळाव्यामध्ये एकाच मंचावरती दोघं आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवरती गेले आणि आता गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत.